नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। 8 मार्च ते 15 मार्चपर्यंत अकोला महानगरात जागतिक काचबिंदू सप्ताह। रविवार 9 मार्च रोजी अकोला जीएमसी ते IMA पर्यंत निघाली काचबिंदू जनजागृती रॅली। महाराष्ट्र नेत्ररोग संघटना, विदर्भ नेत्ररोग संघटना, अकोला नेत्ररोग संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन, जीएमसी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 9 मार्च रोजी जीएमसी ते IMA हॉलपर्यंत काचबिंदू जनजागृती रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये PD स्टुडंट, मेडिकल स्टुडंट, नर्सिंग स्टुडंटनी काचबिंदू जनजागृती रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती। या रॅलीला सिव्हिल सर्जन डॉक्टर तरंग तुषार वारे मॅडम तसेच महाराष्ट्र नेत्ररोग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर शिरीष थोरात सर तसेच अकोला नेत्ररोग संघटनेतर्फे डॉक्टर प्रदीप अग्रवाल सर यांनी काचबिंदू जनजागृती रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात केली। या रॅलीमध्ये असंख्य स्टुडंटनी सहभाग नोंदवला होता। नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप अग्रवाल, नेत्ररोग तज्ञ, अकोला। दिनांक 9 मार्च रविवार या रोजी अकोला नेत्ररोग संघटना, महाराष्ट्र नेत्ररोग संघटना, विदर्भ नेत्ररोग संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि GMC अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने एक काचबिंदू जनजागृती रॅली ही GMC अकोलापासून तर IMA हॉलपर्यंत काढण्यात आली। या रॅलीला असंख्य जे PD स्टुडंट्स आहेत, जे मेडिकल स्टुडंट्स आहेत, नर्सिंग स्टाफ आहे, या सर्वांनी आपली हजेरी लावली आणि या रॅलीला सन्माननीय सिव्हिल सर्जन मिसेस तरंग तुषार वारे मॅडम, महाराष्ट्र नेत्ररोग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर शिरीष थोरात आणि अकोला नेत्ररोग संघटनेतर्फे मी डॉक्टर प्रदीप अग्रवाल आम्ही हिरवी झेंडी दाखवून या रॅलीला सुरुवात केली आणि या रॅलीत बऱ्याच मेडिकल स्टुडंटनी भाग घेतला आणि या रॅलीचा समारोप IMA अकोला इथे करण्यात आला। मित्रांनो, सध्या सर्वत्र जागतिक काचबिंदू सप्ताह वर्ल्ड ग्लॉकोमा वीक हा 8 मार्च ते 15 मार्चच्या मध्ये साजरा करण्यात येत आहे। पण आम्हाला असं लक्षात आलं की काचबिंदूबद्दल जी एक लोकांमध्ये माहिती हवी ती माहिती लोकांमध्ये उपलब्ध नाही आहे आणि मोतीबिंदू, चष्म्याचे नंबर, विटॅमिन डेफिशियन्सी याबद्दल जरी बऱ्यापैकी आता जनजागृती झाली असेल तरी काचबिंदूबद्दल मात्र सर्वत्र अनभिज्ञता ही दिसून येते। काचबिंदूबद्दल थोडक्यात म्हणायचे म्हणजे हा एक सायलेंट किलर, जी तुमची दृष्टी आहे ती एकदम सायलेंटली हा किल करत जातो आणि तुम्हाला माहितीसुद्धा पडत नाही। त्याच्यामुळे जी दृष्टी तुमची जाते ती परत आपण आणू शकत नाही। त्याच्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आणि काचबिंदू या आजाराची जी लक्षणं आहेत ती म्हणजे आपण दुर्लक्ष करतो त्याच्याकडे। बऱ्याच वेळेस थोडंसं डोकं दुखणं, चष्म्याचा नंबर वारंवार बदलणं, डोळ्यासमोर रंगीत वलय निर्माण होणं, हे असे जी लक्षणं आहेत आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि डॉक्टरकडे चेकअपसाठी जात नाही आणि आपल्या डोळ्यातलं थोडक्यात काचबिंदू म्हणजे जसं आपलं बॉडीचं BP असतं तसं डोळ्यामध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर असतं। इंट्राऑक्युलर प्रेशर जर वाढलं तर ते एका ठराविक कालावधीनंतर आपली जी मागची नस असते डोळ्याची, जसं मोबाईलची मागची बॅटरी असते तसं जी आपली डोळ्याची मागची नस असते ती हळूहळू त्यातले जे सेल्स असतात ते मरत जातात आणि ते सेल्स एकदा मेले की ते परत रिजनरेट होत नाही, पुनर्जीवित होत नाही आणि ती नजर आपण कायमची गमावतो। शेवटपर्यंत पेशंटला असं वाटतं की मला दिसते आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, पण जेव्हा पेरिमेट्री, OCT अशा ज्या विविध टेस्ट आहेत त्या केल्या जातात त्याच्यात आम्हाला असं आढळून येतं की ही दृष्टी पेशंटनी बऱ्याच अंशी गमावलेली आहे। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही जी नजर आहे ही पूर्ण आपण वाचवू शकतो, पण अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंट इज द की फॉर ग्लॉकोमा। त्याच्यामुळे सहसा वयाच्या 40 नंतर हा आजार उद्भवतो, तसं तर लहान मुलांमध्ये सुद्धा दिसून येतो, त्याला आपण पिडियाट्रिक ग्लॉकोमा किंवा ब्यूपथॅलामस असं म्हणतो, पण इट इज व्हेरी रेअर आणि तो इझिली डायग्नोस होऊन जातो। पण ॲडल्ट्समध्ये 40 नंतर 2 प्रकारचे काचबिंदू आहेत, ओपन अँगल आणि क्लोज अँगल। क्लोज अँगलमध्ये तरी सिम्पटम्स दिसून येतात आणि प्रिव्हेंट करता येतं, पण ओपन अँगल ग्लॉकोमा हा निग्लेक्ट केला जातो आणि बऱ्याच वेळेस पेशंट हा एंड स्टेज ग्लॉकोमा, त्याला आपण ऑप्टिक ॲट्रोफी असं म्हणतो आणि त्याची नजर जी आहे नेहमीसाठी तो गमावतो। त्याच्यामुळे काचबिंदूबद्दल जी एक उदासीनता दिसून येते तर जनतेमध्ये जनजागृती करणं फार आवश्यक आहे, जेणेकरून या डेडली सायलेंट किलर डिसीजसोबत आपण सगळे लढू शकू आणि याची ट्रीटमेंट सर्वत्र उपलब्ध आहे। त्याच्यामुळे कोणतीही आपल्यास किंवा आपल्या आजूबाजूला काचबिंदूची लक्षणं असलेला रुग्ण जर आपल्याला आढळत असेल तर त्वरित त्याचा चेकअप एक नेत्ररोग तज्ञाकडनं करून घ्यावं, कारण याची जे डायग्नोसिस आहे
हे क्वालिफाईड नेत्ररोग तज्ज्ञ ऑप्थॅल्मॉलॉजिस्टच करू शकतो. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.